नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। तासगाव तालुक्यातील डोरलीत झाला वयोवृद्धाचा खून। डोरली फाटा तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी ही घटना घडली असून गणपती धोंडीराम शिंदे वय 65 राहणार डोरली फाटा मूळ गाव बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली असं मृत व्यक्तीचं नाव आहे। डोरली गावचे पोलीस पाटील हनुमंत पाटील यांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली असून तासगाव पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे। लोखंडी रॉडच्या साह्यानं हल्लेखोरानं मयत शिंदे यांच्या डोक्यात वर्मी घाव घातल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला। त्यानंतर त्या अज्ञात हल्लेखोरानं शिंदे यांना बाहेरच्या खोलीतून फरफटत नेऊन घरातील मागच्या खोलीत नेऊन टाकले। तसेच घटनास्थळावरून शिंदे यांची पांढऱ्या कलरची स्विफ्ट कार क्रमांक MH10 DG 4105 घेऊन हल्लेखोर पसार झाले। हा खून चोरीच्या उद्देशातून झाला की घातपातातून झाला याचा तपास तासगाव पोलीस करत आहेत। सदर घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मयत शिंदे यांचा मृतदेह शासकीय रुग्णालय तासगाव येथे पाठवले असून मयत शिंदे यांचे नातेवाईक शासकीय रुग्णालय तासगाव येथे आल्यानंतर शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। सदर घटनेचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत।